गुड मॉर्निंग मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपला दौरा चालला आहे गुजरात रोड ट्रिपला आणि आत्ता आपण आहोत वडोदरामध्ये. माझ्या मागे जे आहे ते वडोदरा शहर बघू शकता आणि आत्ता वाजले 6:30 सकाळचे आणि इथून आम्ही आता निघतो आहे सोमनाथसाठी. 2-3 वाजता तिथे पोचू. खूप जास्त रनिंग आहे. कालच निघालो होतो, काल तळेगाववरून निघालो 2:30-3 वाजता 2:30 वाजता आणि 12 तास रनिंग होती गाडीमधून, म्हणून काय जास्त शूट नाही केलं कारण की गाडीतच होतो पूर्ण टाईम बसून. थोडीफार क्लिप्स घेतले आणि आज मात्र म्हणजे आज बघायला गेलं तर आज आपली खरी ट्रिप चालू झाली आहे आणि मस्त वाटते खूप. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्यांदा चाललो आहे. पहिल्यांदा कर्नाटकला गेलो होतो आणि आता गुजरातला, तर मस्त वाटतं. तर मित्रांनो फायनली आता सोमनाथमध्ये पोचले. जस्ट सोमनाथमध्ये लँड केलं, कपडे चेंज केले, शर्ट वगैरे घातले आणि भारी वाटते. सोमनाथ हे असं ज्योतिर्लिंग आहे जे खूप जुनं आहे. इंडियामध्ये सर्वात जुनं टेम्पल हे सोमनाथचं म्हणजे सर्वात जुनं टेम्पल आहे आणि हे 12 ज्योतिर्लिंगामधलं पहिलं ज्योतिर्लिंग आहे आणि हे ज्योतिर्लिंग अशा जागी लोकेटेड आहे जिथे त्रिवेणी संगम आहे, 3 नद्यांचा संगम आहे. तर भारी वाटतं इथे. काय बोलणार ब्लॉगमध्ये? हाय बोल ब्लॉगला. हाय. तर आता सोमनाथमध्ये पोचलो आहे. सकाळी म्हणजे फुल ट्रॅव्हल केलं होतं. म्हणजे सकाळी वडोदरामधून निघालो 6:30ला. त्याच्यानंतर आत्ता किती वाजले? 2 वाजले. 2 वाजता पोचले सोमनाथमध्ये आणि मकर संक्रांत आहे त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. तर आता दर्शनाला किती वेळ लागतोय काय लागतोय बघू. थोडी शॉपिंग पण करायची, दाखवतो तुम्हाला. काय बोलणार ब्लॉगमध्ये? बोल ना. इंडियन टीमचा कॅप्टन आहे इंडियन टीमचा कॅप्टन. आणि तू बोल ना, जोरात बोल. भावी आमदार आहे. कुठला आमदार आहे? भारताचा आमदार असतो का? भारताचा पंतप्रधान, मावळ तालुक्यातला आमदार आहे आमचा. तर मित्रांनो आता हे दर्शन झालंय सोमनाथांचं. जस्ट दर्शन झालं. नाही आता बोलतो ना, केलंय चालू. दर्शन झालंय जस्ट आणि परत पार्किंगमध्ये आलो होतो कारण की फोन, बेल्ट, शूज वगैरे काहीच अलाउड नाही. वॉलेट, वॉचेस, स्मार्ट वॉचेस, लोखंडाची गोष्ट काहीच अलाउड नाही. बेल्ट वगैरे, चाव्या काहीच अलाउड नाही. मला असं मागणं व्ह्यू घ्यावा लागेल रे. मी काळा दिसतोय, मागून ऊन येते ना. चालते इतकं जाते. ती प्रो टिप सांगतो तुम्हाला, जर सोमनाथला येत असाल तर पार्किंगमध्येच तुमचं सगळं सामान ठेवून या कारण की तिथे लॉकर्स आहे, तिथे खूप खतरनाक लाईन असते. दर्शन तर 15 मिनटात होऊन जातं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. दर्शनाची सोय एकदम मस्त आहे, एकदम मस्त. काही गर्दी नाही, काही नाही, एकदम सुटसुटीत. देवापाशी पण 2 मिनटं थांबून देतात, डोळे भरून देवाला बघून देतात, काही सीन नाही. पण यायचं असेल तर गाडीमध्येच, पार्किंगमध्येच तुमचं सामान, शूज, फोन वगैरे म्हणजे सगळं सेफ राहते. लॉकरमध्ये पण सेफ आहे, पण लॉकरला खूप लाईन लावावी लागते. आता परत चाललो आहे मंदिराकडे. थोडे शॉर्ट्स वगैरे घेतो, फोटोज घेतो कारण की फोनचा आतमध्ये अलाउड नव्हता तर काहीच फोटो वगैरे घेता नाही आले आणि जाम गर्दी. आणि परत टिक्का लावणार आहे. एका लहान मुलीकडनं लावला होता, तिने बरोबरच नाही लावला, आता परत लावणार. चला. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे सोमनाथचं ज्योतिर्लिंग. हे मंदिर आहे, हे हजारो वर्षांपूर्वीचं मंदिर आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांमधलं सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग आहे. आतमध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन देऊन आहे
12 ज्योतिर्लिंगांची इन्फॉर्मेशन देऊन खूप सारं. आणि हे प्रोहिबिटेड आहे, म्हणजे फोन वगैरे प्रोहिबिटेड आहे. इथून आतमध्ये फोन घेऊन जाऊ नाही शकत. बघून घ्या, दर्शन घ्या. झेंडा बघा, झेंड्यावरती नंदी आहे, तुम्हाला जर दिसत असेल तर. मित्रांनो, इथे पुतळा आहे. आय गेस कोणत्या राजाचा महाराजाचा माहीत नाही. गुजरातीमध्ये लिहून आहे काहीतरी, आणि टाईम पण नाही आहे इतका बघायला, कारण की आमची मंडळी निघाली पुढे. मी पण पळतो. सोडा घेते. गाईज आता लिंबू सोडा पिला, एकदम खतरनाक होता. एकदम खतरनाक. काय होता लिंबू सोडा, एकदम भारी. आणि कचरा कृपया डस्टबिन मध्ये टाका, कळलं का? तर मित्रांनो, माझी एक इच्छा होती खूप दिवसांपासून की जेव्हा पण मी कुठलंही ज्योतिर्लिंग करेल किंवा 12 ज्योतिर्लिंग करेल तर मला तिथून एक रुद्राक्ष कलेक्ट करायचं आहे. तर मी इथे सोमनाथमध्ये खूप शोधलं. सगळीकडे असे डायरेक्ट माळ होते, म्हणजे ब्रेसलेट किंवा गळ्यातलं चेन वगैरे त्या टाईपमध्ये होती, रुद्राक्षाची माळा होती, पण सिंगल रुद्राक्ष कुठेच नव्हतं भेटत. तर हा जो माझा भाऊ आहे इकडे ऋषिराज, त्याला कोणतं किचन घेतले दाखव. हा विराट कोहलीचा फॅन आहे, त्याला किचन घेतलं. तिथे त्या माणसाने मला, मी त्याच्याकडे फक्त मागितलं नाही, काही नाही, त्यांनी मला स्वतःहून रुद्राक्ष दिलं, तुम्ही बघू शकता. तर माझं एक कलेक्ट झालं आहे आणि आता द्वारकामध्ये मी दुसरा रुद्राक्ष घेईन तिथे पण. तो खूप हॅपी आहे मी, कारण की एक रुद्राक्ष मला भेटले. तुम्ही काय घेतलं? अरे कॅमेऱ्यात दाखव ना, कितीला घेतलं? एडा बनवला तुला. ह्याचं बघ कसलं भारी एडा बनवलायस. आता तुम्ही बघू शकता गिरनारच्या पायथ्याशी पोहोचलोय, गिरनार पर्वतच्या पायथ्याशी. आणि रात्र झाले, अंधार झाला खूप जास्त. आणि आता इथे रूम शोधतोय, आणि रूमची खूप मारहाण म्हणजे रूम जास्त भेटत नाही आहे. ते सगळे धर्मशाळा आहेत, आणि धर्मशाळामध्ये सोय बरोबर नाही आहे. हॉटेल्स वगैरे हवे असेल ते इथून 1, 2 किंवा 5 किलोमीटर मागे आहेत. पण जर आम्हाला इथे पायथ्यापाशीच राहायचे, तिथे एक गेस्ट हाऊस आहे ते मागे बघा, आशिष गेस्ट हाऊस करून. इथे आम्ही आता रूम बघतोय, आणि पहिलं आम्ही जेवणार आहे. तर पहिले जाऊन आता बघतो कुठे हॉटेल चांगलं येते, जेवतो आणि मग रूमचा डिसाईड करतो. झाले आता जेवण एकदम असं होतं, म्हणजे जेवण तुम्हाला खायचं असेल नाही तर पायथ्याजवळ खाऊच नका, मी तर बोलतो. कारण की एकदम सर्विस पण चांगली नाही आहे इथल्या जेवणाची, म्हणजे जे सर्व करणारे, आणि जेवण पण एवढं खास नाही आहे. जेवायचं असेल ते खालतीच जेवायचं, ते म्हणजे मेन सिटीमध्ये आहे ना, पहिली पार्किंग येते ना गिरनारसाठी, तिथे पायथ्याला जेवण बरोबर नाही, एकदम तेलकट. सगळ्या भाज्या एकच, व्हेज हंडी मागवा, व्हेज कोल्हापुरी मागवा, सगळ्यांमध्ये एकच भाजी. तर इथे नका जेवतो मी सांगतो तुम्हाला. मी आता उद्या जाताना दाखवेल की तुम्हाला कुठे कोणती लोकेशन चांगली जेवण्यासाठी. आत्ता तर इथे नका जेवू. आणि आता मेन मोठा प्रश्न आहे की रूम शोधायचा आहे. आता रूम हंटिंग चालू झाले, आणि थंडी खूप आहे. तर मी कानात टोपी वगैरे काहीच नाही घातलं, फक्त एक जॅकेट घेतले अंगावरती, आणि अजून काय नाही. हे बघा मित्रांनो, हे सतीश गेस्ट हाऊस आहे ना इथे, म्हणजे इथून आय गेस इथून रोपवे इथून चढायला स्टार्ट होतं. त्या साईडने राईड घेतला ना, आणि याच्या समोरच आहे सतीश गेस्ट हाऊस. इथे रूम बुक केले, 2 रूम घेतलेत आम्ही. खूप जण आहे, कारण की फॅमिली आले. आणि आत्ता तर सामान घ्यायला चाललो आहे गाडीमध्ये, तिथे आमची गाडी तिकडे. आणि खतरनाक थंड आहे, खतरनाक कितीतरी असेल. ते बघा, आणि बी कानात घातले सगळ्यांनी, खतरनाक थंडी. आणि रूमचं तर खूप इथे झंझट मारी, कारण की रूम इथे लवकर भेटत नाही, सगळे धर्मशाळा वगैरेच आहेत. रूम जास्त काही लवकर भेटत नाही. तर रूमसाठी तुम्ही प्री बुकिंग करा, नाही तर मग पायथ्याशी नका राहू, मागे 5-6 किलोमीटर सिटीमध्ये थोडं राहा, तिथे तुम्हाला रूम किंवा हॉटेल इझिली भेटून जातील. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आता किती वाजले?
5 वाजले तर की 5:15 वाजले जातं आणि गिरनारचा ट्रेक चालू होणार आहे. तयारी झाले फुल जास्त. एक आतमध्ये दूर निघतो यार तोंडातून आणि आता निघतोय 5:15ला ट्रेक चालू होणार आहे. बघू आता काठी वगैरे घ्यायची का काय. थोडे अजून मामा येत आहेत आणि हा पण आमच्या सोबत आहे. मामा बॅग ठेवायला गेला आणि आता 5 मिनटं ट्रेक चालू होणार आहे. आणि भारी वाटते. आंघोळ वगैरे केली मस्त गरम पाण्याने. अशा थंडीत जर गरम पाण्याने आंघोळ करायला भेटली ना तर स्वर्ग आहे स्वर्ग. आता निघतो. थंडी तर जास्त जाणवते. वरती गेल्यावरच कळलं आता काय काय. मित्रांनो चहा वगैरे पिलाय आता आणि ट्रेक चालू केलाय. आणि गिरनार पर्वत जो आहे तो सर्वात जुना पर्वत मानला जातो. कैलास पर्वतापेक्षा पण जुना पर्वत मानला जातो जितकं मी इन्फॉर्मेशन काढली आहे. आणि वरती एक शक्तिपीठ पण आहे 5,000 पायऱ्यांवरती. आय गेस 5,000 पायऱ्यांवरती पहिलं आपलं जे हे समिट ते म्हणजे समिटच बोलते सॉरी. म्हणजे पहिलं जे आपलं ब्रेक किंवा पॉईंट आहे अंबाजी माता मंदिरचे. जैन मंदिर पण आहे पण 5,000 पायऱ्या 50% जिथे कंप्लीट होतं ना ते अंबाजी माता मंदिर आहे. त्याच्यानंतर गोरख महाराज मंदिर आहे. मग सर्वात लास्ट जिथे ट्रेक कंप्लीट होतं ते म्हणजे दत्तात्रय मंदिर. दत्तस्वामींचं मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त पादवल्लम दिगंबर. आता चाललोय. थंडी खूप आहे. टेम्परेचर आय गेस 15-16 असेल. 15-16 म्हणजे हाय. वरती गेल्यावर अजून थंडी जाणवेल. हात पूर्ण थंड पडलेत आत्ता. आणि इकडे येणार असेल तर थर्मल वगैरे सगळं कॅरी करा कारण की थंडी एक्स्ट्रीम आहे. मी कान टोपी घेतली नाही. मला वरती जाऊन कळणार आहे. आता माझे कान दुखायला लागल्यावर कळणार आहे मला. गाईज हे बघू शकता हे सगळे जैन मंदिर आहेत. तुम्ही बघू शकता. अजून सनराईज व्हायचं आहे. सनराईज दिसणार तर. आणि समोर बघा रोपवे उडण खटोला. यातनं आमची फॅमिली येते म्हणजे आई मामी वगैरे ताई बापा ते सगळे येतात. आणि माझ्यासोबत कोण आहे बघा भावी विराट कोहली. तर हे बघा चाललो आहे आता. आणि आत्ता 4,000 पायऱ्या कंप्लीट केल्यात. अजून 1,000 पायऱ्या कंप्लीट केल्यावरती हे अंबाजी माता जे की एक शक्तिपीठ आहे. 51 शक्तिपीठातलं ते एक शक्तिपीठ आहे. आणि ते कॅमेराज वगैरे अलाउड नाही आहे. सावली बघा माझी. कॅमेराज अलाउड नाही आहे तर शूटिंग बंद करतो. तुत्तू काढतोय गाईस. तुत्तू ब्लॅकबेरी पिकले त्या झाडाला. दिसत आहेत की नाही तुम्हाला सांगता नाही. पडल्यात ते बघा खालती. रानमेवा बघू शकता बघा पिकल्यात एकदम. मित्रांनो अंबाजी मंदिर आले. हे बघा व्ह्यू बघू शकता तुम्ही. वरती व्ह्यू वरती. काय म्हणता बरं तिकडे काहीतरी बोलत होतं. काहीच आता अंबाजी माता मंदिर पाशी आलोय. 5,000 पायऱ्या 3,000 पायऱ्या नॉनस्टॉप चालत आलोय. बॅग असेल तर थोडा त्रास होतो पण बिना बॅगचा जास्त काही त्रास होत नाही. काय व्ह्यू आहे. एकदम फ्रेश वाटायला लागले इथे आल्यावर. आणि तुम्हाला 2 मिनिटं व्ह्यू दाखवतो थांबा. व्ह्यू बघा हा गाईज. व्ह्यू बघा म्हणजे वरती ब्लू इथे ऑरेंज आणि खालती व्हाईट. हे सगळे गिरनार माउंटेन रेंजेस आहे.
आणि खालती जैन मंदिर हे बघा. आणि हे इथे अंबाजी मंदिर, अंबाजी माता मंदिर, जे की एक शक्तिपीठ आहे. 51 शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ आहे. बघू शकता तुम्ही. हाय अल्टिट्यूडवर आहे, ब्रिथिंगचा काही एवढा प्रॉब्लेम होत नाही. पण गुजरात टुरिझमनी खर्च ते केला आहे. मेंटेन आहे इथे सगळे, मेंटेन आहे. कचरा वगैरे काही जास्त नाही आहे. भारी आहे, वातावरण पण चांगले आहे. काहीच तुम्ही हे बघू शकता. थांबा मी तुम्हाला दाखवतो. ह्या ज्या डोंगराची सावली पडली इथे, आणि ते सावली पडून बघा किती मस्त दिसते का. हा डोळे दिपणारा व्ह्यू आहे. आणि ह्या गिरनार माउंटेन रेंजेसवरती सूर्यकिरणं पडलेत आणि बघा किती भारी वाटते. आणि आमचे जे फॅमिली मेंबर आहेत ते अजून बसले नाही आहे. इथून रोपवे एंड होतो, म्हणजे इथे येतात आणि इथून पर्यटक येतात हे बघा, आणि डायरेक्ट दर्शन घेतात मातीचं. आता इथे थोड्या वेळ बसतो, फोटोज वगैरे काढतो आणि पुढचा प्रवास चालू करताना तुम्हाला दाखवतो. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. आता मागे चेकिंग करत होते माझ्या बॅगचे, राईस वगैरे आहे की नाही बघत होते. आय गेस इथे राईस अलाउड नाही आहे. आणि तुम्हाला आता ढगांची चादर दाखवतो, थांबा. डोळे दिपणारा व्ह्यू आहे. व्ह्यूला काय बोलतात मराठी दृश्य, दृश्य दृश्य. आणि खतरनाक आहे, भारी वाटते. 5000 पायऱ्या चढल्याचं वरती ते काय रे. 5000 पायऱ्या चाललोय आपण, वरती ते की नाही ते वरती म्हणजे मराठीत कसं सांगू तुला, इंग्लिशमध्ये सांगते वरती ते करून. जाऊ दे, पब्लिकला कळेल. म्हणजे 5000 पायऱ्या चाललोय ते वाया नाही गेलं, फायद्याचं आहे. वरती ते आता त्याचा मराठी शब्द नाही येते मला. पुण्याचं काम नाही. वर्थ म्हणजे जाणीव पण नाही रे, कसं सांगू. कमेंट मध्ये सांगा तुम्ही वर्थला मराठीत काय म्हणतात. ह्या व्ह्यू पॉइंटला गाईस दत्तर व्ह्यू पॉइंट बोलतात. आणि ते हे दत्तात्रय मंदिर तिकडे दत्तात्रय मंदिर आहे ते. आणि आता आम्ही जस्ट अंबिका माताचं दर्शन नाही घेतलं. आमची जेव्हा फॅमिली येईल तेव्हा दर्शन घेऊ. कसं वाटतं इथे येऊन श्रेयस? लय भारी ना. ढगांची चादर बघा इकडे आहे, तुम्हाला दाखवतो. जसं काय समुद्र आहे, समुद्र. बट हे सगळे ढग आहेत, तुम्ही बघू शकता. कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत, प्रत्यक्षात डोळ्यांनी भारी वाटतंय. आणि गिरनार माउंटेन रेंजेस बघा, हे सगळे. इथे सिंह खूप आहेत. आणि हा एक आमचा सिंह आहे. हा तिकडे दोन्ही मामा चाललेत. हे मामा खूप जास्त इंट्रोवर्ट आहे, म्हणजे कॅमेराशाही आहे, कॅमेरामध्ये जास्त बोलत नाही. पण आणि ही दत्तात्रय मंदिर, इथे जायचं आहे थोड्या वेळाने. काहीच आता आमच्या फॅमिली मेंबरचा घ्यायला रोपवेकडे आलो. आणि हा व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे हा. काय व्ह्यू आहे. मामा आम्ही तिकडे थांबतो. बाकी मेंबर पण आमचे जोडलेत, बघू शकता तुम्ही, बघू शकता. आता चाललोय गुरु गोरखनाथ महाराजांच्या मंदिरात. आणि काय व्ह्यू होता यार मागे, काय व्ह्यू होता. चला आता डायरेक्ट गुरु गोरखनाथ महाराजांच्या मंदिरात गेल्यावर दाखवतो. गाईज आता चढून आलोय. आता इथे दगड खूप गुळगुळीत ते पाय सटकतात. आणि मी ट्रेकिंगचे शूज नाही घातले, स्नीकर्स घालून आलोय. डोंट नो वाय. आणि मागे जंगल एकदम खतरनाक. त्या अभयारण्याला काय म्हणतात, आय गेस गिरनार अभयारण्य, डोंट नो, माहिती नाही. बघ विचार करून सांगतो. थांबा तुम्हाला जंगलाचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, हा जंगल हे पसरले. थोडा पण याच्यामध्ये आतमध्ये ऊन नसेल जात. बघा काय हा डोंगर वाट आहे. आणि मागे ढगांची चादर, तसं काय समुद्र आहे. गोरखनाथ मंदिर आलं मित्रांनो, हे बघा. आता इथे पाया वगैरे पडतो, दर्शन घेतो आणि मग व्हिडिओ काढतो, कारण की गर्दी खूप आहे. मित्रांनो आता गोरखनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शन झाले. आणि आता डिक्लाईन करतो, म्हणजे खालती चाललो परत. एक टेकडी खालती उतरते, दत्त मंदिरात जाणार आहे. आता दत्तात्रय महाराजांच्या मंदिरात जाणार आहे. भारी वाटते यार, मस्त आहे. तुम्ही बघाच आता पुढे ब्लॉगमध्ये. आता डायरेक्ट मंदिरात गेल्यावर मी फुटेज घेतो, कारण की गर्दी खूप आहे आणि आम्हाला परत दुसरीकडे पण प्रवास करायचा आहे. तर पटपट करणार आहे सगळे. मित्रांनो तुम्ही एंट्रन्स बघू शकता दत्त मंदिराचं. आणि इथे दाखवू नाही शकत,
कारण की तुम्हाला इथे आल्यावर कळेल की मी ते का नाही दाखवलं करून. आणि तिथे ते बसलेत आणि तिथे लोकांना अडवतात, जाऊन नाही देते त्यांच्या भक्तांना काहीतरी, ते तपस्या करायला बसले. आणि लिटरली मी एका जागावर थांबलो ना, माझे पाय कापत आहेत. आता डायरेक्ट मंदिरात जातो आणि तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, गिरनारवरून खालती आलो, गिरनार पर्वतावरून खालती येऊन खूप जास्त टाईम झाला, खूप म्हणजे खूप जास्त. आणि एकदम थकलो होतो कारण की चालत गेलो आणि चालत आलो. आणि आता द्वारकेला निघाले, नेक्स्ट पॉईंट. ठीक आहे, द्वारकेसाठी निघाले. आणि आता मध्ये थांबलो होतो, जेवण वगैरे केलं, मस्त प्रॉपर गुजराती थाळी खाल्ली. मी लोकेशन टाकेल तुम्हाला, ते दाखवेल की कुठे आलो होतो करून. आणि आता निघणार आहे थोड्या वेळात. आता सरळ द्वारकेमध्ये पोचल्यावरच बघूया. मित्रांनो, आता जस्ट द्वारकेला पोचलोय. किती वाजले मामा? 5:30 नाही, सॉरी 6:30 वाजले. गिरनारवरून इकडे येता 5 तास, 200-250 किलोमीटर होतं. तर आता जस्ट पोचले द्वारकेला आणि ते पार्किंग केले पेड पार्किंगमध्ये. आणि आता वॉशअपला चाललो आहे. आणि इथे रिक्षा वगैरे अवेलेबल असतात ज्यांना 3 मंदिरं करायची असतात. काहीतरी 3 प्राचीन मंदिरे, त्यातले एक बेट द्वारका नाही, मी बेट द्वारकेला पहिले आलो आहे आता, कारण की आम्हाला उद्या निघायचं आहे. तर पहिला आता बेट द्वारका करणार आहे आणि जाताना नागेश्वर, आणि मग उद्या सकाळी द्वारका, जी म्हणजे द्वारका सिटीमध्ये द्वारका. तर असं बोललं जातं की त्या द्वारकाचं दर्शन केलं, त्या द्वारकाचं म्हणजे जी सिटीमध्ये द्वारका आहे तिचं दर्शन केलं तर बेट द्वारकाचं दर्शन करावंच लागतं. तर आता इथे घेतो दर्शन, पहिला फ्रेश होतो वॉशरूममध्ये जाऊन आणि दर्शन घेतो. आणि मग दाखवतो तुम्हाला, बघतो फोन अलाउड आहे की नाही, कारण की सोमनाथला तर अलाउड नव्हते, इथे आय गेस असतील. तर बघूया काय सीन आहे. खतरनाक ट्रॅफिक आहे. ते रिक्षावाल्याने आता जस्ट सोडले, म्हणजे मागेच सोडले, थोडं लांबच सोडले मंदिराच्या. आणि खतरनाक ट्रॅफिक आहे, वाईट मस्त आहे खूप जास्त. असं वाटतंय की माखन चोर के नगरी में आएंगे. तर मित्रांनो, आता जस्ट दर्शन झालं आतमध्ये. आरती चालू होती तर आम्हाला 10-15 म्हणजे अर्धा तास थांबावं लागलं, पण वरतीच झालं. कारण की एक स्टोरी आम्हाला ऐकायला भेटली सुदामाजी आणि कृष्ण देवामध्ये, आणि ती स्टोरी खूप जास्त इंटरेस्टिंग होती. फोन केला त्याला, तो येईल. तर रिक्षावाल्याला फोन करायची वार्ता चालू होती, तर ती एक स्टोरी कळली. सॉरी इंटरप्ट केली त्यासाठी. ऐका, ती स्टोरी होती खूप जास्त, वरतीच होतं इथे ना. आणि एकदम मस्त स्टोरी कळाली. ते म्हणजे कृष्णदेवाला इथे तांदळाचा भोग का लावतात, आवाज येतोय नाही येते मला माहिती नाही, कारण की खूप जास्त चावस आहे इथे. आणि आता बाहेर निघतोय ना. आणि ते बेट द्वारका जे आहे ते इथे कृष्ण भगवान राहायचे, कृष्णदेव इथे राहायचे. आणि जे गोमतीचं आहे, गोमती द्वारका आहे, जे गोमतीच्या काठाशी आहे, ती द्वारका कृष्ण भगवान तिथे राज्य करायला जायचे, राज्यपाठ चालवायला जायचे आणि इथे राहिले यायचे ह्या द्वारकामध्ये, जिथे आता मी. तर आता गोमतीमध्ये जाऊ आय गेस, नाही तर मग इथेच बेट द्वारकामध्येच स्टे करू. तर बघू काय सीन आहे, काय होतं. मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, हा एक्सपिरियन्स एकदम नेक्स्ट लेवल. म्हणजे एकदम मस्त दर्शन झालं, एकदम 5 मिनिटात दर्शन झालं. कारण की आत्तापर्यंत जितके ह्या गुजरात रोड ट्रिपमध्ये मी जितके पण आम्ही देवस्थान केले, सोमनाथ झालं, द्वारका झालं, गिरनार झालं, सगळ्यात बेस्ट दर्शन म्हणजे हे नागेश्वर ज्योतिर्लिंगचं. आतमध्ये आरती चालू होती, अंगावर शहारा आला, जे नगारे वाजत होते, लिटरली गुजबम्स मोमेंट होती. एकदम डिवाइनफुल वातावरण येते, एकदम पीस. काय सांगू तुम्हाला, मी म्हणजे ह्या 2 दिवसात 2 ज्योतिर्लिंग केले
आणि लिटरली मी बोलू शकतो की हे खरंच गुजबम्स येणारे ते मुवमेंट झाला. म्हणजे कसं माझ्याकडे शब्दच नाही आहे, मी काय बोलूच नाही शकत. आणि लगेच आता द्वारकेसाठी निघायचे, कारण की उद्या निघायचं जसं मी तुम्हाला बोललो ते एकदम फास्टमध्ये निघतो आता. मित्रांनो आता द्वारकेमध्ये पोचलो. जी मेन द्वारका आहे ना, तिथे श्रीकृष्ण त्यांचा राज्यपाठ वगैरे सगळं सांभाळायचे, तिथे पोचलोय आता. आणि इथून आता आय गेस रिक्षा करायची, कळत रिक्षा करायची विचार ना 7 दे दो तो छोटे कितने का और 6 लोग बैठना चाहते हो तो 5 रुपया होगा. एक एडजस्ट करो ना फिर. अभी ये गोद में लेंगे इनको. 7 लोग नहीं बैठ सकते. अरे बच्चे छोटे दे. आता रिक्षाचं बघतोय आणि तुम्हाला सांगतो थोड्या वेळात काय सीन काय. मित्रांनो रिक्षा बुक केली आता 5 मिनिटासाठी, कारण की अर्ध्या तासात दर्शन बंद होणार आहे. आणि बघू शकता काय करतो रे. द्वारका बघा, द्वारका नगरी बघून घ्या. परत बघशाल नाही बघशाल. कसं व्हायचं आणि सध्या ब्लॉक करते. द्वारकेला पोचलेले आता राहिलं अर्धा तासामध्ये आम्हाला दर्शन घेऊन तिथला आनंद घ्यायचा आहे. बघूया पुढच्या गाईस मोबाईल अलाउड नाही आहे, मी इतका बोलते. मित्रांनो मोबाईल अलाउड नाही आहे जरा पण. आणि खूप रिक्षावाले जाम लुटतात हा, बघून या. घाईमध्ये लुटायचा प्रयत्न करतात. आणि आता चाललोय आतमध्ये, दर्शन घेतो आणि दर्शन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. मित्रांनो आता दर्शन झालंय द्वारकेमध्ये. एकदम आम्ही बंद होणार आणि त्या टायमावरती आलो आणि लिटरली दर्शन झालं. थोडी गर्दी होती कारण की एकदम लास्टचे 10 मिनिट राहिले होते आणि खूप रश होता, पण मस्त एकदम दर्शन झालं. काय डोळे दिपणारी मूर्ती होती श्रीकृष्णाची, खरंच भारी वाटलं. आय गेस ही आपली गोवाची रोड ट्रिप इथेच एंड होईल, कारण की म्हणजे उद्याचं काही डिसाईड नाही, कारण की उद्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊ पण शकतो, नाही पण कन्फर्म नाही आहे. पण मोस्ट ऑफ दी टाईम आय गेस नाहीच जाणार. गेलं तर ब्लॉगमध्ये येईल, नाही गेलं तर मग हा ब्लॉग इथेच एंड आहे.